आघाडी देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे याचाच परिणाम इंधनावर होणार यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. काही दिवसा अगोदर बघितलं की आपण सकाळपासून लोकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की या पेट्रोल पंपावर लोकांचा सुकसुकाट आहे. सकाळपासून पाहिलं की लोक इथे येत नाही आहे, कारण की काही दिवसाआधी आघाडी देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे पेट्रोलची टंचाई होणार, डिझेलची टंचाई होणार, यासाठी लोकांनी आपल्या गाड्यांचे जे डिझेल टँक पेट्रोल टँक आहे ते फुल करून घेतलं आणि अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल सुद्धा भरून ठेवलं. आणि याचाच परिणाम आता पेट्रोल पंपवर दिसत आहे की लोक या ठिकाणी येत नाही आहेत. आपल्यासोबत काही पेट्रोल पंपचे कर्मचारी, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय परिस्थिती होते, काय सांगणार आज, काय परिस्थिती आज लोक दिसत नाही आहे. याआधी लोक मोठ्या प्रमाणात सकाळीच रांगा लावून दिसत होते, काय सांगणार? सर आता एका हप्त्या अगोदर पेट्रोल पंप युद्ध सुरू असल्यामुळे लोकांना भीती वाटत होती. त्या कारणामुळे लोकांनी गाड्या फुल केल्या आणि आता स्थिती नॉर्मल झालेली आहे. तरी पण आता पेट्रोल पंपमध्ये गर्दी वगैरे काही नाही आहे. स्टॉक आपल्याकडे भरपूर आहे, तरी कस्टमर येत नाही. कशामुळे लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता काही मेसेज? सोशल मीडियावर व्हायरल झाला होता की युद्ध सुरू असल्यामुळे आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर मिळणार नाही. या कारणामुळे लोकांनी भरपूर पेट्रोल आपल्या गाड्यामध्ये भरून ठेवला. आता स्थिती नॉर्मल झालेली आहे, तरी लोकांनी लक्ष द्यावं आणि पेट्रोल आपल्या गाडीमध्ये भरत राहावं. पाहिलं की ज्यावेळी असं सोशल मीडियावर मेसेज आलं होतं की पेट्रोल आणि डिझेल मिळणार, यासाठी लोकांनी सकाळपासूनच रात्रीपर्यंत आपल्या रांगा लावल्या होत्या पेट्रोल आणि डिझेलसाठी. आणि कुठंतरी आज पाहिलं की परिस्थिती नॉर्मल झालेली आहे आणि पेट्रोल पंप आहे सुकसुकाट आहे. ज्या लोकांनी अतिरिक्त पेट्रोल भरला होता तेच पेट्रोलवर आता जे वाहनधारक आहेत तेच पेट्रोल आता चालत आहे. आणि पाहिलं की गोंदियातील टिबिटोली पेट्रोल पंप या ठिकाणी पाहिलं की सुकसुकाट दिसत आहे लोकांचा. रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया.